13. ओ, कळलं आता काऊ का तुझी तायडी लाजत होती? बाबा कावेरीच्या झालेल्या त्या लाल चेहऱ्याकडे पाहत तायडीला खुणावत बोलतात. तशी कावेरी भानावर येते. कळलं बर का आम्हाला पण. दुपारी नुसतं लग्नात साबासाव्याने विषय काढला तर कुणाला लाजायला आलं होतं. तायडी तिची चेष्टा करत बाबांच्या टीममध्ये शिरते. तायडे तू पण ना, असं म्हणत लाजतच ती आत किचनमध्ये पळते. तिला का माहीत नाही, पण डोळ्यासमोर नितीशचा चेहरा येत होता आणि आणखीनच तिला लाजायला येत होतं. आणि हे लाजणं बिजणं तुझं तायडी डिपार्टमेंट आहे, माझं नाही. ती तिथूनच किचनमधून ओरडते. त्यात आधी तू आम्हासने सोडून जाणार आहे, म्या काय बाबाला एकटं सोडणार नाही. हे शेवटचं वाक्य ती अर्धवटच बोलते, कारण तायडी जाणार या कल्पनेनेच तिच्या डोळ्यात गंगा जमुना व्हायला लागल्या होत्या. आज जेवायला काही नको तायडे, आज आमचा रडण्यातच पोट भरणार आहे बघ. बाबा तिचा कातर झालेला आवाज ऐकून हळूच तायडीला बोलतात. जा, तिला आधी समजाव. जेवणाची आण घाल वाटल्यास, मग बघ कसं अश्रू पळून जाते. आणि कार्यक्रम उरकला की आवाज दे मला, मी आहे अंगणात. बाबा तायडीच्या डोक्यावरून हात फिरवत मायेने बोलतात. पण खरं सांगू, बाप्पाचं काळीज होतं ते. त्यांना पण भरून आलं होतं. हो जाते मी, पण तुम्हीही बाहेर सुरू करू नका हा, नाहीतर शेजारच्या काकीला वाटायचं बापाला पोरींनी बाहेर काढलं की काय. तायडी वातावरण थोडं निवळण्यासाठी हसत बोलते. बापाच्या डोळ्यातील अश्रू आपल्या लेकीला नाही समजणार तर आणखीन कोणाला. ते तिच्याकडे थोडं हसून बघतात व हातानेच जा आत म्हणून खुणवतात. तशी तीही आत निघून जाते. काऊ ए माझी चिमणी, तायडी तिच्या केसावरून हात फिरवत बोलते. कावेरी कट्ट्याला टेकून गॅसकडे तोंड करून खाली पाहत आपले अश्रू गाळत असते. तायडीच्या त्या मायेच्या शब्दाने मात्र ती लगेच आपला चेहरा तिच्याकडे वळवते व तिच्या कुशीत रडतच शिरते. तसं तायडी आपली मिठी घट्ट करते. तिच्याही डोळ्यातून पाणी केव्हाही बरसेल अशी स्थिती झाली होती, पण तिने ते रोखून ठेवले होते, कारण घरात तीच मोठी होती ना. आणि जर तीच असं रडायला लागली तर तिच्या बाबाकडे आणि या लाडक्या काऊकडे कोण पाहणार होतं. म्हणून आपलं अश्रू तसंच डोळ्यात परत लावून आपल्या धाकट्या चिमणीला समजावत होती. काऊ अगं बघ तरी माझ्याकडे. तायडी तिचा चेहरा वर करते, पण ती मात्र तायडीच्या ड्रेसच्या बटनाशी खेळत नकारात्मक मान हलवत परत मान खाली घेते. अश्रूंचा पूर मात्र वाहत होता. आपली आई काय म्हणायची मी सांगितलं आहे ना. मात्र काऊवर न बघता फक्त मान नकारात हलवते. मुलगीही तिच्या आईबाबांसाठी कायम चिमणी असते. का माहीत आहे? कारण प्रत्येक चिमणीला आपलं नवीन घरटं असं बांधावं लागतं आणि त्यासाठी तिला दूर उडून आपल्या माणसांपासून पिल्लापासून दूर जावंच लागतं, तरच तिचं घरटं पूर्ण होणार असतं ना. काऊ फक्त तायडीचं बोलणं ऐकत असते. पटतही असतं कुठेतरी, पण मन मानायला तयार नसतं. शेवटी ताई ही फक्त ताई नव्हती तिच्यासाठी. तिने आईचंही प्रेम, माया, ममता आईची तिला दिली होती. आणि असं अचानक की एक दिवस सोडून जाणार आपल्याला, ही कल्पना सध्या नको वाटत होती. काय बोलत आहे काऊ मी, ऐकतेस ना. तुलाही एक दिवस हे घर, बाबा यांना सोडून जावंच लागणार आहे, हो की नाही. तायडी तिच्या पाठीवरून हात फिरवत बोलते. पटते ग मला तायडी तुझं बोलणं, पण असं अचानक. काऊ वर तोंड करत तिच्याकडे ओल्या डोळ्यांनीच पाहत बोलते. पटते ना काऊ. मग अजूनही पण कशाला. तायडी बोलते. आणि मी काय उद्याच नाही चालली तुला सोडून, जी एवढे हसवं गाळत आहेस. मला जायला टाइम आहे, ठेव जरा ही असो, मी जाईपर्यंत जपून. तायडी तिचे पाणावलेले डोळे पुसत बोलते. म्हणत ती आपल्या तायडीचे ओले डोळे हसून पुसते आणि कुशीत शिरते. चला आता लवकर, बाबांचंही रडून नाहीतर पोट भरायचं. तायडी आपल्या मिठीतून दूर करत हसत तिला म्हणते आणि मग दोघीही जेवणाची ताटं वाढायला घेतात. बाबाही एकटेच बाहेरच्या शांत जगात स्वतःला हरून बायकोसमोर मन मोकळं करून दिलखुलास रडून आत येतात. तिघेही मग शांततेत जेवण करतात. तायडीला मग मागचं आवरण्यात मदत करून दोघी आपल्या खोलीत अंथरुणावर पडतात. काय ग काऊ, अचानक तायडीला काहीतरी आठवतं. दुपारपासून कुठे होतीस तू, हे नाही सांगितलं मला.
तायडी तिच्याकडे तोंड करत विचारते. आबासाहेबांच्या घरी. बाबा पण होता की माझ्याबरोबर? तायडीचा प्रश्न ऐकून ती गोंधळून गेली होती. काय उत्तर द्यावं, पण परत स्वतःला ती सावरत बोलते. खरं तर तायडी दुपारचं विचारत होती हे तिला कळत होतं, पण याचं उत्तर ती कशी देणार ना? कारण मॅडम दुपारपासून शेतात नितीशच्या मागे ज्या गेल्या होत्या. अगं हो, पण त्यानंतर तू कुठे होती संध्याकाळपर्यंत? तायडीने परत संशयतेने विचारलंच. हा, त्यानंतर होय. उत्तर काय द्यायचं हे ठरलं गेल्याने ती हसत बोलते. त्यानंतर मी रानात गेलते. रानात? पण रानात मी आले होते, तू कुठे नाही दिसलीस? तायडीचा परत प्रतिप्रश्न. मी व नितीशजी त्या विहिरीकडे गेलो होतो त्यावेळी तायडी आली असेल, असा ती मनात विचार करते. अगं म्यात ते काय आपल्या रानात नव्हते गेले, ते मी ठकूच्या रानात गेलते. ठकू तिची बालमैत्रीण. ती थाप मारते. खरं ना? तायडीला मात्र का माहित नाही, पण काऊ आपल्याला खोटं बोलत आहे असं वाटतं. खरं अगं, आता तुला खोटं बोलून काय मिळणार? वाटल्यास विचारू द्या ठकूला, ती आपलं तोंड वाकडं करत म्हणते. तसं नाही ग, पण तुझं वय कोवळं आहे, त्यात आय नसल्यानं आपल्याला तुझी सर्व जबाबदारी माझ्यावरच आहे. भीती वाटते ग. तायडी मायेनं आपला हात तिच्या चेहऱ्यावरून फिरवत बोलते. इतकी बी कोवळं नाही मी. इतकी बी कोवळ नाही म्या की लगेच तुकडे पडायला. तुझ्यापेक्षा तर म्या 10 पटीने खमकी आहे. आणि आता तायडे बास झाले तुझे प्रश्न. दिवाळीची सुट्टी संपली हाय आज. उद्यापासून परत कॉलेज सुरू होते माझं. ध्यानात आहे ना? ती थोडा आवाज चढूनच बोलते. हो आहे ह माझ्या लक्षात, म्हणत तायडी तिचे गाल उडते. वय ना, मग आता लगबगी मला बी झोपू दे आणि तू बी झोप वाईस. काऊ दुसरीकडे तोंड करत बोलते तसं तायडीही हसून दिवे मालवते, तर तिकडे काऊ मगाशी घडलेल्या प्रसंगात हरवते. कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल माझा तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.